नमस्कार, मी अश्विन बापट. तयारी 10वीची आपल्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण संस्कृत विषयाची तयारी इकडे जाणून घेणार आहोत. अनेक भाषांचं उगमस्थान असणारी अशी ही भाषा खरं म्हणजे ज्याने उच्चार सुधारायलाही मोलाची मदत होते. त्या संस्कृतचा अभ्यास बदललेल्या अभ्यासक्रमानुसार कसा करायचा आहे याबद्दल आपण आता अधिक जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पाठ्यपुस्तक निर्मिती सदस्य जगदीश इंदुलकर सर, जे घाटकोपरच्या KVK शाळेचे मुख्याध्यापक देखील आहेत आणि तुम्ही देखील सरांशी अगदी थोड्या वेळामध्ये संवाद साधू शकणार आहात, ज्यासाठी आपला नंबर आहे 661 60 219. मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग बोलायचं आहे. आपण सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर, आपलं स्वागत. आणि जसं मी म्हटलं की एक अतिशय रसाळ भाषा आणि ज्याच्यामुळे उच्चार आणि एकूणातच बरोबर आपले जे शब्दोच्चार सगळं स्पष्ट व्हायला मदत होते. तर मला तुम्हाला सुरुवातीला तेच विचारायचे की संस्कृतची प्रश्नपत्रिका जी आहे ती संस्कृतमधनंच लिहिणं अपेक्षित आहे का? काय सांगाल याच्याबद्दल? असं नाहीये. तर मुळात बदललेली प्रश्नपत्रिका, आता प्रश्नपत्रिका आपण नको म्हणूया, कृतीपत्रिका म्हणूया. संस्कृतची कृतीपत्रिका काही अंशी संस्कृतमधून लिहिणं अपेक्षित आहे. तिथे अनुवादाचे प्रश्न किंवा माध्यम भाषा या उत्तरत असे प्रश्न विद्यार्थ्यांची जी माध्यम भाषा असेल त्या माध्यम भाषेत त्यांनी लिहावेत. मात्र प्रश्न विचारण्याची भाषा ही संस्कृतच असेल. म्हणजे तिथे कुठेही अनुवाद इंग्रजी किंवा इतर भाषेतून केलेला नसेल. तर सगळ्यात महत्त्वाचा या बदल आहे की कृतीपत्रिका प्रश्न विचारण्याची भाषा माध्यम भाषा संस्कृत आहे, उत्तर लिहिण्याची भाषा ही मिश्र स्वरूपाची भाषा आहे. अच्छा, म्हणजे हा खरं म्हणजे पहिला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही क्लिअर केलेला बरं झाला आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. पुढे जाऊया आपण. पूर्वीची कृतीपत्रिका आणि आताचं पाठ्यपुस्तक, तर असं जर आपण कंपॅरिझन केलं तर काय प्रामुख्याने बदल आहेत आणि ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे, तुम्ही काय सांगा? मुळातच संस्कृत पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक किंवा अभ्यासक्रम यात आमूलाग्र बदल ह्या 2 वर्षात झाला आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, बालभारती यांनी तो बदल केलेला आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वी विद्यार्थी संस्कृत शिकताना विषय शिकायचे, म्हणजे संस्कृतबद्दल शिकायचे, इतर भाषा त्यांच्या माध्यम भाषेतून लिहायचे. संस्कृतमध्ये म्हणजे त्या भाषेत अभिव्यक्ती करण्याचे प्रश्न फार कमी होते. पण आता संस्कृतमधूनच त्यांना अधिक लिहायचं आहे. भाषांतराचं म्हणजे पूर्वी असे काही जण गमतीने म्हणायचे की मी संस्कृत शिकलो म्हणजे काय, मी भाषांतर पाठ केलं आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवले. असं आता नाहीये. भाषांतराचा ओव्हरऑल वेटेज ज्याला म्हणतो, भारांश म्हणतो, ते कमी झालेलं आहे. आणि संस्कृत वाक्यरचना, ती संस्कृत भाषा जाणणं, त्यातलं वाक्य तयार करता येणं आणि स्वतःचे विचार संस्कृतमधून मांडणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे हा पूर्ण भाषा शिक्षणाचा संस्कृतच्या पूर्ण डायग्रॅम म्हणजे कोणच बदललाय असं आपण म्हणूया. की सोपं संस्कृत आहे मुळातच. जर भाषेचं स्ट्रक्चर आपण लक्षात घेतलं तर मला काही बेसिक नियम आले, माझी भाषा संपदा व्यवस्थित जर असेल किंवा त्यासाठी पालक शिक्षक विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर 8वी ते 10वीचं कुठलंही मूल स्वतःबद्दल किंवा एखाद्या दिलेल्या विषयावर सक्षमपणे 10 वाक्य संस्कृतमध्ये लिहू किंवा बोलू शकतं. अशा प्रकारची पाठ्यपुस्तकाची निर्मिती आपण केलेली आहे. गरज आहे तो दृष्टिकोन समजून घेण्याची. अच्छा, पण मग याच्यामध्ये आत्ताची जर प्रश्नपत्रिकेचा आपण विचार केला तर असे कोणते प्रश्न आहेत किंवा असा कोणता मुद्दा आहे की जो विद्यार्थ्यांना अवघड वाटतो आणि त्याची तयारी करताना ह्या गोष्टी लक्षात घ्यावा, असं जर तुम्हाला विचारलं तर काय सांगाल? स्क्रीनवर जर तुम्ही पाहिलं हा चार्ट जो बाजूला आहे त्याच्यामध्ये 38 मार्क हे पूर्वज्ञान किंवा भाषा अभ्यास याला आधारित आहे आणि राहिलेले मार्क हे पाठावर आधारित आहेत. 100 पैकी 100 जर गुण मिळवायचे असले तर पाठावर आधारित विद्यार्थी अभ्यास करणारच आहेत. 62 मार्क जे पाठावर आधारित आहेत त्याचा अभ्यास होणारच आहे. पण पूर्वज्ञानावर आधारित जे प्रश्न आहेत ते म्हणजे सुगम संस्कृत आहे, लेखन कौशल्य आहे आणि अपठित आहे, हे विद्यार्थ्यांना चॅलेंजिंग वाटतात. कारण त्यासाठी पाठ्यपुस्तक फक्त 10वीचा अभ्यासून चालणार नाही. 8वी आणि 9वीचे त्या प्रश्नाशी संबंधित ज्या गाईडलाईन्स आहेत ते आपण फॉलो केल्या पाहिजेत, त्या केल्या पाहिजेत. म्हणजे त्यांना अधिक मार्क मिळतील किंवा त्या 38 मार्कांची विशेष तयारी, विशेष मेहनत विद्यार्थ्यांनी केली पाहिजे आणि राहिलेल्या 40 दिवसात ते सहज शक्य आहे. अच्छा, इकडे जो चार्ट आहे तर त्याला आपण जर मुद्दे वाईज जर गेलो तर आणखी काय तुम्ही त्याच्यात सविस्तर सांगू शकाल? पहिला मुद्दा आपल्याकडे आहे सुगम संस्कृतम. सुगम संस्कृतम हा असा विषय आहे की त्याच्यासाठी 15 मार्क आहेत. चित्रपदकोश म्हणजे चित्र आणि त्याचा संस्कृत शब्द हे चित्रपदकोशामध्ये आपल्याला येतात. उदाहरणद्वयम लिखत किंवा समय आहे किंवा संख्यावाचकांचे मेलनम कुरुत आहे. हे दिसायला खूप सोपे आहेत प्रश्न, पण बऱ्याचदा असं होतं की हे सोपं आहे ना, मग ह्याची तयारी कशाला करायची, हे ऑन द स्पॉट आपण परीक्षेत बघू आलं तर. असं नाही. हे 15 मार्क
म्हणजे आता ओरलचे मार्क कमी झाले तशी सगळीकडे ओरड आहे, पण मुळात संस्कृतचे हे 15 मार्क हे ओरल सारखेच आहेत. बरोबर. ही ते फक्त तोंडी न करता विद्यार्थ्यांना ते लेखी करायचे आहेत. याच्यासाठी मग मुलांना अधिक मेहनत घ्यायची. मग तो मेहनत म्हणजे फक्त सराव, एक शब्द 50 वेळेला असा सराव नकोय. यासाठी शिक्षकांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या पाहिजेत की जेणेकरून विद्यार्थ्यांची किंवा मुलांची नजर तयार होईल. त्यामुळे हा सुगम संस्कृत आहे. तसाच लेखन कौशल्याचा पण भाग आहे. लेखन कौशल्यामध्ये संवाद वर्णन आहे किंवा संवाद वर्णनाबरोबर म्हणजे संवाद तयार करा संस्कृतमधून, त्याच्याबरोबर निबंध आहे. पण मुळात पूर्वी निबंध म्हणजे मम प्रिय हा पशुहू असा जर निबंधाचा विषय असेल तर आपण 7 क्षेत्र दिलीत निबंधाचे किंवा संवादाची 7 क्षेत्र दिलेली आहेत. ह्यापैकी त्याने 3 येणार आहेत, त्यापैकी 1 लिहायचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जवळजवळ पेपर माहीत असलेला आहे. पण जर मम प्रिय हा पशुहू किंवा मम प्रिय हा खगाहा हा निबंध विषय तयार करताना तू पोपटाबद्दल लिहायचंय, कबुतराबद्दल लिहायचंय की मोराबद्दल लिहायचं, हे परीक्षेत विद्यार्थ्याने स्वतः ठरवायचं. मला असं वाटतं काही फोटो आहेत आपल्याकडे या निबंधाच्या अनुषंगाने, ते आपण आता बघूया. ठीक आहे, फोटो आपण बघूया आता. हा जो दुसरा फोटो आपण बघतोय चित्रवर्णनमचा, तर हे चित्रवर्णन डायरेक्ट परीक्षेत येणार आहे. कुठलं चित्र येणार आहे हे विद्यार्थ्यांना माहित नाही, पण त्यासाठी त्यांना ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये चित्रामध्येच शब्द देणार आहोत आणि चित्राच्या खाली काही क्रियापद देणार आहोत. तर हा वाक्यरचनेला पूर्णपणे वाहिलेला प्रश्न आहे. तर ते चित्र त्यातले दिला, तर सपोज विपणीचं चित्र आपल्याला दिसतंय, त्याच्या खाली काही क्रियापद आहेत. ह्याची संस्कृत वाक्यरचना विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे. म्हणजे इथे पाठांतर अपेक्षित नाहीये, तर व्याकरणाचं आणि भाषेची समज चाचपण्याचा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांच्या मनात ह्या प्रश्नाबद्दल बरीच भीती असते, कारण कुठूनही चित्र देऊ शकतो पेपर सेटर, ह्याला काही निश्चित गाईडलाईन्स नाहीयेत. पण भाषा ज्याला येत असेल, स्वतःची वाक्यरचना संस्कृतमध्ये ज्या विद्यार्थ्याला करता येईल, तो नक्कीच हे प्रश्नाचे पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. बरं, पण मला तुम्हाला आता ते तुम्ही जे म्हणालात की कुठूनही चित्राचे जे विषय आहेत ते येऊ शकतात, तर मग ते साधारण विषय काय असतात, म्हणजे त्याचं आपण गेसिंग कसं करायचं? कारण काही तर विषय आपल्याला तयार ठेवायला लागतील ना त्या अनुषंगाने, तर ते काय कसं सांगाल? साधारणतः आपण वेगवेगळे सण असतात, उत्सव असतात, बसस्थानकम सारखा विषय, रेल्वे स्थानकम सारखा विषय किंवा निसर्ग चित्र आहे. सोप्या खरंच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना याची मनापासून तयारी करायची असेल तर सोपं की आपण ड्रॉइंगच्या ज्या एक्झाम्स घेतो किंवा वेगवेगळ्या परीक्षा घेतो त्याच्यामध्ये हे सगळ्या सिनरीज किंवा हे चित्र आलेली असतात. त्याला संस्कृत शिक्षकांनी मदत करताना ह्या चित्रांचा जर उपयोग करून विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला तर नक्कीच पैकीच्या पैकी ह्याही प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना मार्क मिळतील. खरंय. म्हणजे आता जे फोटो आपण बघतोय ते तुम्ही जसं बोललात की बस स्थानक किंवा ट्रेनचं स्थानक, तर त्या अनुषंगाने देखील तुम्ही आधी काही गोष्टी म्हणजे अंदाज बांधून जाऊ शकता. हा, ते अंदाज पाठ्यपुस्तकात पण आपण दिलेले आहे स्पेसिफिक की ही प्लेसेस आहेत, ह्याच्या अनुषंगाने चित्र कुठलंही येईल. मग जर खरंच हुशार किंवा मेहनती विद्यार्थी असतील तर बाबा बस स्थानकावर किंवा रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर कोणकोणते शब्द येणार आहेत ह्याचा जर त्याने आधीच अभ्यास करून ठेवला तर मग परीक्षेत त्याला तो शब्द ही नवीन नसणार आणि क्रियापद ही नवीन नसतील, फक्त जोडणी करायचं बाकी. आणि ह्यालाच खरं रचनावाद म्हणतात. खरंय. तेव्हा सरांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला की थोडंसं आपण स्मार्ट वर्क, हार्डवर्कच्या बरोबर स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. आपण पुढे जाऊया. एक प्रश्न व्याकरणाच्या अनुषंगाने, कारण व्याकरण हा तर मला असं वाटतं की संस्कृतचा एक अतिशय महत्वाचा घटक राहिलेला आहे. तर त्या व्याकरणाचा अभ्यास करताना काय नेमके गोष्टी, कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे विद्यार्थी? सगळ्यात पहिल्यांदा व्याकरणाचा अभ्यासक्रम हा पूर्णतः 8वी ते 10वी या तिन्ही पुस्तकांवर अवलंबून आहे. म्हणजे मला 9वीतला अमुक धातुसाधित विशेषण टॉपिक येत नाही म्हणून मी तो सोडून दिला आणि मी 10वीची तयारी करणार, असं करून चालणार नाही. तालिकापूर्तीम कुरुत हा प्रश्न नाम, सर्वनाम, क्रियापद, धातुसाधित विशेषण याच्या बाबतीत महत्वाचा आहे. तिथे गुण आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व्याकरणाला घाबरून जाऊ नये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाठ्यपुस्तक इतकं परिपूर्ण केलेलं आहे की पाठाखालील भाषा अभ्यास म्हणजे जे व्याकरणाचे स्वाध्याय आहेत ते आणि अधिक सरावासाठी अभ्यासपत्र म्हणून आपण पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. या दोनही प्रश्नसंचांच्या बाहेरचे प्रश्न सर्वसाधारणतः व्याकरणाची चाचपणी करताना विचारले जाणार नाहीयेत. मुळात पाठ्यपुस्तकच इतकं परिपूर्ण आहे. जर अपठित सोडून आणि चित्रवर्णनम सारखे प्रश्न सोडून पाठ्यपुस्तकाला जर विद्यार्थी परत त्याचा अभ्यास केला तर त्यांना 100 पैकी 100 मार्कांचा प्रवास सहज सोपा होईल.
अच्छा. म्हणजे व्याकरणाचा सराव मी कुठून करू असा अनेकदा फोन टॉक्सवर प्रश्न असतात बरोबर. की मी व्याकरण कुठून करण्याची गरज नाही. बालभारतीने प्रकाशित केलेली 8वी ते 10वीची पाठ्यपुस्तकं, त्यातला व्याकरणाचा सराव, त्यातली व्याकरणाची वाक्य आणि विशेषतः 10वीच्या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना अधिक सराव करण्यासाठी म्हणून प्रत्येक 3 धड्यानंतर अभ्यासपत्रम दिले, त्यात काही प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत, समासांची उदाहरणं दिलेली आहेत, समानार्थी विरुद्धार्थी दिलेले आहेत. तर ह्या गोष्टींचा परत परत सराव केला तर 101% विद्यार्थ्यांना कुठलाही प्रश्न हा अननोन असणार नाही की हे मी कधी पाहिलंच नाही आणि बोर्डाच्या परीक्षेत आले. खरंय. याशिवाय बालभारतीने स्वतः प्रश्नपत्रिका आतापर्यंत 2 प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. त्याचाही पॅटर्न किंवा त्याचा प्रवास कुठल्या बाजूने चालू होतो हे जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना नक्की कळेल की आपल्याला कुठे जायचं आहे. खरंय. तेव्हा अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरांनी खास करून व्याकरणाच्या दृष्टीने प्रकाश टाकलेला आहे. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. आणखी काही मुद्द्यांवर इंदलकर सरांकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र तुम्ही देखील ब्रेक नंतर तुमचे या अनुषंगाने प्रश्न विचारू शकता. मात्र आजचा विषय संस्कृत आहे, त्यामुळे तुमचे प्रश्न जे आहेत ते संस्कृत विषयाशी संबंधितच ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. 661 60 219 आपला नंबर आहे. मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग बोलायचं आहे. इकडे एक छोटासा ब्रेक पाहत राहा. तयारी 10वीची एबीपी माझावर. आपण बघताय तयारी 10वीची एबीपी माझावर. आजचा आपला विषय सुरू आहे संस्कृत. आपल्यासोबत आहेत पाठ्यपुस्तक निर्मिती सदस्य बालभारतीचे जगदीश इंदलकर सर, जे केव्हीके घाटकोपर शाळेचे मुख्याध्यापक देखील आहेत. सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपल्याला फोन यायला लागलेत विद्यार्थ्यांचे, ते आपण घेऊया. पहिला फोन आपल्याला आलेला आहे प्राचीचा पुण्याहून. प्राची, नमस्कार. प्रश्न विचार. संस्कृत अनुवाद जास्तीत सोपा की चित्रवर्णन? खरं म्हणजे दोन्ही प्रश्न असे तुल्यबळ आहेत. म्हणजे दोन्ही प्रश्नांमध्ये तुम्हाला डायरेक्ट वाक्यरचना करणं अपेक्षित आहे. संस्कृत अनुवादामध्ये तळ्यात 2 मासे आहेत असं वाक्य मिळेल आणि चित्रवर्णनामध्ये तळ्यातले मासे दिसतील आणि क्रियापदं दिसतील तुला. तर कोणत्याही प्रश्नाची तयारी करू शकता, एकाच किंवा दोन्ही प्रश्नांची तयारी करू शकता. मुळात या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मिळवण्याचा अचूक मूलमंत्र तो असेल की आपल्याला संस्कृत वाक्यरचना करता आली पाहिजे. कर्ता, कर्म, क्रियापद, पुरुष, वचन ह्या सगळ्या सिस्टम्स ज्या आपल्या व्याकरणाच्या आहेत ती जरा माहिती करून घेतली तर दोन्ही प्रश्नांपैकी तू कुठल्याही प्रश्नांचा अभ्यास कर, मार्क नक्की तुला मिळतील. सर, पण ही प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही अशी काही ऑर्डर सांगू शकाल की ज्याच्यामुळे आपल्याला येतात ते बेस्ट क्वेश्चन आधी आपण अटेम्प्ट करू आणि त्याच्यानंतर वेळ घेऊन थोडेसे नंतर प्रश्न, असं काही सांगता येईल? अशी काही गरज नाही. आता कृतीपत्रिका असल्यामुळे मुलांना वाचनासाठीचा वेग वाढवायचा आहे. त्यामुळे आधी खरं तर परिच्छेद ज्या प्रकारे प्रश्नपत्रिका मांडलेली आहे त्या प्रकारे जर सोडवली तर जास्त श्रेयस्कर असतं. कारण पेपर तपासताना पण ते सोपं जातं पेपर चेकरला सुद्धा. त्यामुळे असा काही आपण संस्कृतच्या बाबतीत विचार नको करूया. आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे बोरिवलीहून. आपण फोन घेऊया. लतिशा ठाकूर बोरिवलीहून बोलतायत. लतिशा, नमस्कार. प्रश्न विचार. गुड आफ्टरनून. मी लतिशा ठाकूर. ते संस्कृतमध्ये माध्यम भाषा आणि सरळ अर्थाला प्रस्तावना किती आवश्यक आहे? माध्यम भाषा या उत्तरत हा जो प्रश्न आहे, गद्य आणि पद्य जे धडे नियुक्त आहेत त्याच्यामध्ये प्रस्तावनेसाठी आपण अर्धा गुण ठेवलेला आहे. सगळ्या तुमच्या गाईडलाईन्समध्ये पण तसं म्हटलेलं आहे. तर 3 ते 4 ओळींची प्रस्तावना पाहिजे. आता ह्या प्रस्तावनेचा अभ्यास करताना आपल्याला प्रत्येक पाठाच्या सुरुवातीला संस्कृतमधून आपण आपल्या पाठ्यपुस्तकात प्रस्तावना दिली, ती छान उत्तम मराठीत जर तुम्ही ट्रान्सलेट केली तर ती प्रस्तावना जास्तीत जास्त 2 ते 3 वाक्याची अपेक्षित आहे. तर पाठाचं शुद्ध नाव, तो पाठ कशाबद्दल आहे आणि जर संदर्भ माहीत असला तर संदर्भ, असा अर्धा गुण, मुख्य उत्तराचा 1 मार्क आणि समारोप अर्धा, असं 8 ते 10 छान सुटसुटीत वाक्यांमध्ये. माध्यम भाषा जर मराठी असेल तर मराठीच्या व्याकरणाच्या किंवा वाक्यरचनेच्या चुका न होता उत्तम शैलीमध्ये मराठीतल्या, किंवा इंग्रजीत असेल तर इंग्रजी, तुम्ही जर उत्तर मांडण्याचा प्रयत्न केला तर 2 पैकी 2 गुण निश्चित मिळतील. अच्छा, आपल्याला यवतमाळहून पुढचा फोन आला, आपण घेऊया. मानसी काळे यवतमाळहून प्रश्न विचारते. मानसी, प्रश्न विचार. सर, माझा प्रश्न असा होता की माध्यम भाषा या उत्तरामध्ये आपल्याला 2 पैकी 2 मार्क कसे पडू शकतील, म्हणजे तिथं लिहिणं आपल्याला काय अपेक्षित आहे नेमकं? तर आत्ताच उत्तर आपण दिलंय ह्या प्रश्नाचा. पुढचा प्रश्न घेऊया. खरंय. तर पुढचा आपल्याला फोन कॉल येईलच, पण मला विचारायचं तुम्हाला आता अनसीनची तयारी असं जर आपण डोक्यात घेतलं
तर काय नेमकी पथ्य पाळली पाहिजेत, कशी करायची ती तयारी? अपठितचा अभ्यास करताना मुळात विद्यार्थी हे अनसीन आहे. दोन प्रकारचे विद्यार्थी किंवा अभ्यास करण्याच्या शैली दिसतात. देखा जाएगा एग्जाम में क्या होगा वो, तो एक असतो, आणि अनसीनला उगाचच घाबरून जाणारे विद्यार्थी असतात. मुळात आपण 8वी-9वीचा भाषास्तर अनसीनचा कुठलाही अपठिताचा परिच्छेद असेल किंवा श्लोक असेल तो विचारताना लक्षात घेतो. त्याच वेळेला हेही पाहिलं जातं की ह्यातले सगळे शब्द विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये पूर्वीच्या इयत्तांमध्ये म्हणजे आपल्याकडे 8वी-9वीला झाले आहेत का. त्यामुळे बाजारामध्ये संस्कृतची छोटी छोटी खूप पुस्तकं अवेलेबल असतात की सरळ संस्कृत विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी. त्याचा भाषास्तर सोपा असतो. त्यामुळे अशा पाठ्यपुस्तकांमधल्या कथा किंवा पुस्तकांमधल्या, पाठ्यपुस्तकातल्या नव्हे, कथा किंवा श्लोक याचा जर आपण सातत्याने सराव केला, याच्यामध्ये पालक आणि संस्कृत त्या शाळेतला शिक्षक या दोघांचाही रोल महत्वाचा आहे की अनसीनला योग्य असं साहित्य विद्यार्थ्यांसमोर तो देईल आणि विद्यार्थी तसा सराव करेल. अनसीनला जे मार्क आहेत ते सहज मिळतील, फक्त सरावाची गरज आहे. बरं, त्यातला पहिलाच प्रश्न असतो कहा, म्हणजे कोण आहे, तर तो संदर्भाने लगेचच कळतो. त्यातले अव्यय ओळखायचे असतात. ह्या कृतीही तुम्हाला झालेल्या आहेत. त्यामुळे अनसीन अमुक एका पुस्तकातून करा असं सांगता येणार नाही, किंवा असं कोण सांगत असतील तर तेही चुकीचं आहे. तुमच्याकडे अवेलेबल असलेली पुस्तकाच्या दुकानात जा. संस्कृत बद्दलची पुस्तकं जी असतात संस्कृतमधून, लहान मुलांना संस्कृत शिकवणारी पुस्तकं, त्यात छोट्या कथा असतात. तर अशा कथांचा सराव जरी केला, इथे सराव महत्वाचा आहे अनसीनसाठी. दुसरं, पोएट्रीमध्ये श्लोक म्हणून जो अनसीनचा श्लोक विचारतो त्याला आपण आकृतिबंध जालरेखा चित्राचा विचारतोय. याच्यात अजून सोपं तुम्हाला करून देतो की आपण श्लोकामध्ये संधी विग्रह करून देतो, म्हणजे श्लोक समजायला सोपे जावे म्हणून. त्यामुळे अपठित आहे म्हणून घाबरून जाई नये, कारण काही विद्यार्थी तो प्रश्न सोडूनच देतात, वाचण्याचाही प्रयत्न करत नाहीत. असं नको. राहिलेल्या 40-45 दिवसांमध्ये आत्तापासून जरी अनसीनचा सराव केला आपण, दिलेल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण पेपर पॅटर्न दिलाय, कृती आराखडा दिलाय, त्याच्यामधले स्वतः क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यानुसार जरी केला तर नक्कीच तयारी करता येईल. आपल्याला आणखी बरेच प्रश्न येत आहेत. आपण एक प्रश्न घेऊया आणि मग ब्रेक घेऊया. तन्मय विचारतोय अकोल्याहून. तन्मय, तुझा प्रश्न विचार. सर, हे लकार जगत आहे धातव द्वितीय समूह, तर त्याच्या रिलेटेड कसे क्वेश्चन्स येऊ शकतात? अच्छा, याचं उत्तर आपण ब्रेक नंतर घेऊया सर. आपली ब्रेकची वेळ झालेली आहे, तेव्हा इकडे अगदी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा तयारी 10वीची. आजचा विषय संस्कृत आहे. पाहत राहा एबीपी माझा. आपण बघताय एबीपी माझा. तयारी 10वीची आपली सुरू आहे. आजचा विषय संस्कृत आहे आणि आपल्या सोबत आहेत पाठ्यपुस्तक निर्मिती सदस्य बालभारतीचे जगदीश इंदलकर सर. सर, ब्रेकपूर्वी तन्मयचा जो प्रश्न आलेला त्याचं उत्तर आपण घेऊया. तन्मयने खरंच छान प्रश्न विचारलाय की बऱ्याच शिक्षकांच्याही मनामध्ये हा प्रश्न असतो की लकार जगतचं प्रत्यक्षात उपयोजन काय. मुळात ते लकार जगत हे तुम्हाला वेगवेगळे काळ सांगणारे द्वितीय गणाचे धातू आहेत. ही एक ह्याचा उपयोग जरी तालिकापूर्तीसाठी साक्षात नसेल तर जे इतर प्रश्न आहेत, सूचनेप्रमाणे बदलकरांमध्ये प्रश्न असतील, किंवा तुम्हाला आता आपण अनुवाद आणि चित्रवर्णनांबद्दल बोललो, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही या क्रियापदांचा वापर करू शकता. त्यामुळे ह्या पानाचा अमुक इथे उपयोग काय असा डायरेक्टली जरी जोडता नाही आला तरी आपण एकच अप्रोच लक्षात ठेवला पाहिजे की पाठ्यपुस्तकात दिलेल्या सगळ्या चौकटी ही आपली भाषा समृद्ध करण्यासाठी आहे. आणि आत्ताच मगाशी जसं सांगितलं तर भाषा अभ्यास किंवा भाषेची समज, जाण आणि त्याचं पूर्वज्ञान ह्याला 28 मार्क आपण ठेवलेले आहेत. तर या मार्कांचा विचार आपल्याला परत परत केला पाहिजे. त्यामुळे लकार जगताचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. पुढचा फोन आपण सर घेऊया. श्रीकांतचा मुंबईहून फोन आला. श्रीकांत, नमस्कार. प्रश्न विचारा. हा सर, मला क्वेश्चन होता की ते आपलं हे संख्याचं असतं, लिहायचं असतं, ते त्याच्यात 3 असतात. एक तर आवृत्तीवाचकम आणि संख्यावाचकम आणि क्रमवाचकम. मग त्याला विचारायचं की ते तसं लिहून येतं का क्वेश्चनच्या पुढे संख्यावाचक करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे? आता जर अगदी बरोबर. तू बालभारतीच्या वेबसाईटवरचे जर पेपर पाहिले तर संख्यावाचकम चे जे वाक्य विचारलेली आहेत व्याकरणामध्ये, रिक्त स्थानम पूर्तिम कुरुत, तर त्याच्यामध्ये कंसात दिलेलं आहे. 2 आकडा जरी दिला असला तरी ते वाक्य संपल्यानंतर पुढे दिलेलं आहे की आवृत्तीवाचक आहे की संख्यावाचक अपेक्षित आहे की क्रमवाचक आहे. त्यामुळे वेबसाईटवर असलेल्या प्रश्नपत्रिकाचा अधिक सूक्ष्मतेने अभ्यास करा, तुम्हाला हा प्रश्नाचा सराव होईल.
पुढचा फोन घेऊया. साक्षी राणे बोलते. साक्षी बोल, प्रश्न विचार. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून, बोला. निबंधामध्ये श्लोक लिहिणं किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे त्याच्यावरून मार्क ठरतात का? खूप छान प्रश्न आहे की बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम असतो की निबंध लिहिताना 5 ते 7 वाक्य लिहिणं आवश्यक असतं. आता ही 7 ते 7 वाक्यांमध्ये तू 4च वाक्य लिहिली आणि 2 ओळींचा श्लोक लिहिला, पण तो जर श्लोक समर्पक असेल तर नक्की त्याला गुणदान करताना वेटेज दिलं जाईल. मात्र निबंध लिहिला नाही म्हणून 5 पैकी 5 मार्क मिळाले नाहीत असंही होत नाही. निबंध हे अलंकरण आहे. खरंय. अलंकरण किती करायचं आणि केव्हा करायचं हे ज्याचे त्याने ठरवायचं असतं. आपण कार्यक्रमाची म्हणजे वेळ संपत आलेली आहे. आपण अगदी जाता जाता एक प्रश्न घेऊया. तो म्हणजे खरं तर सगळ्याच मुलांच्या मनातला असेल की सगळ्याच पाठांचं भाषांतर करायचं का, आणि भाषांतराला पूर्ण मार्क मग मिळतात का, काय या अनुषंगाने? अनुक्रमणिकेचा जर पाहिला आपण तर अनुक्रमणिकेमध्ये 2 गद्यपाठ आणि 2 पद्यपाठ हे सरळ अर्थासाठी ठेवलेले. आता संस्कृत मध्ये आपल्या पाठ्यपुस्तकात नवीन शब्द आपण कॉइन केलाय, सरळ अर्थ. पूर्वी वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन नाही लिहिलं तर मुलांचे मार्क जायचे, पण आता ते अपेक्षित नाही. अधिकचे शब्द जर लिहिले, एक अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याने अधिकचं वाक्य लिहिलं तर त्यातला सुद्धा आपण गुण देणार आहोत. त्यामुळे सरळ अर्थ लिहिण्यासाठी जे पाठ निर्दिष्ट आहेत, 2 गद्य आणि 2 पद्य, ह्यांचा पुरेपूर आपल्याला सरळ अर्थाचा सराव करायचा आहे. पण ह्यातही विद्यार्थी शॉर्टकट्स विचारतात की दोघांपैकी एक केला तर चालेल का, कारण परीक्षेत 2 परिच्छेद आपण विचारतो. तर तसं करू नका. आता अधिकचा तुम्हाला खूपच भार अभ्यासाचा कमी केलाय, त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही पाठ करा. नाहीतर 2 पर्यायांपैकी एकाच पाठातले 2 परिच्छेद आले तर काय करणार, नेमका तो तुम्ही अभ्यासला नसेल तर. त्यामुळे भाषांतराच्या बाबतीत म्हणजे सरळ अर्थ करण्याच्या बाबतीत 4च पाठ आहेत एकूण पाठ्यपुस्तकात. ते 4च्या 4ही पाठ अभ्यासा, कुठलाही ऑप्शनला सोडू नका. या अनुषंगाने खरं म्हणजे हे फार महत्त्वाचं होतं की थेट काही मुद्दे पोहोचणं आपल्या विद्यार्थ्यांकडे. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या बहुमोल माहितीबद्दल. तेव्हा इंदलकर सरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये या अनुषंगाने आपल्याला सांगितलेलं की संस्कृतमध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही कसे मिळवू शकाल त्याबद्दल. आज ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्यांचे मनापासून आभार. आणि सोमवारचा विषय आपण घेणार आहोत तयारी 10वीची मध्ये इतिहास भूगोल. तेव्हा आजच्या या तयारी 10वीची मध्ये आपण इकडेच थांबतोय. एक छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा.